ही गावची सहान आहे ना, कदाचित समाधी असतील. शुभ सकाळ मित्र. आधी 1ली ते 4थीपर्यंत शाळा होती. अशी महापुरुषांचे फोटो लावले तिथे. कोणाचे म्हणजे शाळेसाठी बक्षीसपत्र वगैरे दिले, कोणाची जागा आहे त्यांची नावं आहेत ती. पहिला तरी केशव सीताराम सावंत, पहिला श्री गंगाबाई केशव सावंत यांचे स्मरणार्थ श्री श्रीराम केशव सावंत यांच्याकडून शाळेसाठी जागा बक्षीसपत्र दिली आहे. असे बापूबाग सावंत व लक्ष्मी बापूबाग सावंत यांची स्मरणार्थ बापू सावंत यांच्याकडून 3000 रुपये मिळाले. सावित्रीबाई फुले दत्तक बालक योजना सुभद्रा भाऊ सावंत स्मरणार्थ सुनील भाऊ सावंत यांच्याकडून 3000 रुपये मिळत नाही.
अंगणवाडी सुद्धा चालते इथे. लोकमान्य टिळक, हे साने गुरुजी, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे. हे असे त्यांचे नंबर दिलेत: सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, त्याचे वार, ही सगळी माहिती दिली इथे. असा आजूबाजूचा परिसर आहे ग्रामपंचायतीचा. इमारत आहे ही बाहेरून दिसते आपल्याला. इथे टाकी वगैरे लावले पाण्यासाठी आणि बाथरूमची सुद्धा सोय आहे इथे स्त्री पुरुषांसाठी. सरळ रोड जातो वरती. ही इथे जवळपासच एसटीचा स्टॉप आहे वरती. गाडीत वाटतं लग्न आहे, त्याच्यामुळे गाणी वगैरे वाजतात. साखरपुडा आहे का त्याची. थिएटरवरून आता खाली जाऊया पुलावरती. सूर्य येतोय असा वरती. आता समोर दिसत असेल तुम्हाला हे ऊन आलंय या साईडला, पायरीचा मळा. अशी रस्त्याची अवस्था झाली आहे. काम मध्ये झालं होतं चालू, परंतु नंतर पाऊस वगैरे चालू झाल्यामुळे काम कसं लेट होतं. काम चालू लवकर करत नाहीत. हे दिवाळीमध्ये काम चालू झालं असतं तर 4-5 महिन्यामध्ये काम होऊन जातं. अशी रेती खडी वगैरे आणून आले, पण आता काम कधी चालू करतात त्याच्यावरती आहे. हे असे हे रस्ते असल्यामुळे गाड्या म्हणजे एस टीचे कर्मचारी सांगतात की तुमच्याकडे रस्ते चांगले नाही, त्याच्यामुळे आम्ही काय गाड्यावरती नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे गाड्यावरती येत नाहीत आणि आम्हाला खाली चालत जावं लागतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर जर काम झालं तर बरं होईल. जाऊ पडलं आहे रस्त्यावर. देऊळ आहे गावचं पूर्ण असे देऊळ. आता आपण हे पुलावरती आलो आहे. हा असा पूल आहे, 2 गावांना जोडणार आहे. सूर्य या साईडने उगवतो. ही पूर्व बाजू आहे आणि असं मस्त वाटतं एकदम. सकाळचं वातावरण एकदम शांत असतं, थंड असतं. त्याच्यामुळे हे पक्ष्यांचे आवाज वगैरे अनुभवास मिळतात आपल्याला. आता पुन्हा जाऊन बघूया कसं दिसतंय. सूर्य उगवतोय या साईडने. या साईडने अशी डोंगर आहेत आपल्याला दिसतात. या साईडला पूर्ण असं या साईडनं उगवतो, त्याच्यामुळे या साईडला अंधार आहे. इकडे उजेड पडलाय सगळा. नदी आहे, नदीला पाणी खूप होतं पावसातून वगैरे. आता जरा कमी कमी होतं, तर पाणी आटत नाही. नदीचं पाणी असतं, चालूच असतं पाणी, ते आटत नाही. तर खालून वाहतं ते, दिसत नाही एवढं जास्त. समाधी आहे, एखाद्याची समाधी असते. आणि पुढे
स्मशानभूमी आहे. पूर्ण स्मशानभूमी आहे इकडे. साईडला इकडे हिंदू समाजाची आहे आणि इकडे या साईडला बौद्ध समाजाची आहे. पूर्ण हा ऊसाचा मळा आहे. होऊ शकता ते करतात, भात शेती वगैरे असते इथे. मराठा समाज, गुरव आणि कुणबी समाजाची कदाचित म्हणजे गुरव समाजाची करतात असे मी ऐकलं. काही असतात चोंडे असे रिकामे. तर ही पूर्ण अशी जागा इथे. आणि हा बिर्याणाचा कुत्री आहे, ती बैलाशी खेळते अशा पद्धतीने. खेळतात एकमेकांशी. एकटाच बैल आहे त्यांचं, एकच बैल आहे. असा ऊसाचा मळा आहे आणि पाहू शकता दो बिंदू. गावची सहान आहे. हे झाड कोणतं आहे ते माहिती नाही मला. माझ्याबरोबर असतं तर त्याला मी विचारलं असतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की हे झाड कोणतं आहे. आणि तेच गावची सहान बांधण्यात आले. ही गावची सहान आहे. ही पाहू शकता अशी सहान आहे. आणि तिथे फोटो लावले. पाहू शकता अशी आहे सहान. आधी छोट्या स्वरूपात होती, तर त्यांनी मोठ्या पद्धतीची बांधली. आणि इथे होम म्हणजे शिमगा होळी पेटवतो. इथे घंटा आहे इथे. अशी होळी पेटवली जाते. अशी गवत वाढले, गवतातून वाट काढत जावं लागतं इथे. गवतामध्ये थोडीशी अशी भीतीच वाटते, कारण काही वाचू शकते छोट्या छोट्या गोष्टी. हे पाहू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे इकडे तिवऱ्यामध्ये. हे पूर्ण नायरीच्या भागावरती पूर्ण सूर्यप्रकाश आला आहे. आणि इकडे सूर्यप्रकाशाचा पत्ताच नाही कालपर्यंत. समजा इथे लोकांनी घरं बांधली इथे या साईडला, तर त्यांना सूर्यप्रकाश कधी मिळेल याचा विचार करत नाही. दाट जंगल वाढलं एकदम. अशा भात कापल्यानंतर अशा आडव्या रचल्या जातात. ही आडवी आहे. असे सिस्टमॅटिक पद्धतीने अशा आडव्या रचल्या जातात त्या. आणि हे पूर्ण असं इथे कागद वगैरे टाकून त्याच्यावरती जोडलं जाते भात. हे माझे पाय बघा असे ओले झाले आहेत एकदम, दवस पडले तसं.
समोरचं दृश्य एकदम छान दिसतंय. ऊन ह्या साईडला सगळं पडलं आहे त्याच्यामुळे. चितगडावरती आहे तसंच वांदर टोक इथे ऊन आलं आहे सगळं संपूर्ण. अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला मी ऊसाचा माळ दाखवला आहे चारी साईडने. मोकळं आहे आता सगळं. ते काय भाजीपाला वगैरे असं काय करत नाही, फक्त एकच पीक असतं तांदळाचं, हेच काढलं जातं. आहे करण्यासारखं, परंतु जास्त कोणी श्रम घ्यायला मागत नाही. आणि आता काही जास्त कोणाच्या घरात माणसं नसतात. पोरं मोठी झाली की आपली मुंबईला जातात, त्याच्यामुळे म्हातारीच माणसं असतात व ते काय करू शकत नाही म्हातारी माणसं. त्याच्यामुळे हे आता असंच मेपर्यंत कडी खाणार आणि त्याच्यानंतर मग शेती वगैरे परत चालू होईल. ऊन घेतलं आता जरा. आता ऊन चालत आलो मी, त्याच्यामुळे जरा वातावरण थंड होतं. थोडा वेळ उन्हात उभा राहतो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते पुढे. तर मित्रांनो, आता आपण त्या वाटेने जाऊया. दुसरी वाट आहे जंगलातून, अशी पायवाट आहे. त्या पायवाटेने जायला लागेल. आता मी बघतो रस्ता आहे का आणि त्या प्रकारे जातो. रस्ता आहे इकडे वर जायला. पायवाट आहे ते बघूया, पायवाटेने कसा आहे तो. रस्ता चढत आता वरती जायचं आपल्याला. आपण त्यावर चढत जाणार. अशा वाट आहे, त्याच्यामुळे इथून अशी वाट समजते आहे म्हणून. पातेरा वगैरे सगळं पडलं इकडे. पाहू शकता काय जंगल झालं इकडे खाली. आपण इकडे उगवत आलोय. उगवतली काही घर दिसतात आपल्याला वरती. आता आपण रस्ता शोधत वर आलो आहे. वाडीत आलो आता. ही खाली मला घरं दिसते असते, खाली घरं दिसत असतील काही. आता आम्ही घरी जातो आहे.